पाऊस पडला ना, की फक्त धरतीच नाही, तर मनही हिरवंगार होऊन जातं. मातीचा दरवळ, पानांवरचे चमचमणारे थेंब, सगळीकडे पसरलेली अशी ही हिरवाई, हे सगळं पाहिलं ना, की निसर्गावर पुन्हा एकदा आपलं प्रेम बसतं. आणि आजच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात ना, एका छोट्या कवितेने करूया. पहिल्या सरींचा स्पर्श होताच धरती हसली खुलून, हिरव्या शालीत नटला निसर्ग, आनंद गेला फुलून. मातीच्या या दरवळामध्ये आठवणी जाग्या होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबातून नव्या आशा उमलून येतात, नव्या आशा उमलून येतात. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सगळीकडे आता पावसाची धूम सुरू आहे आणि आज तर असला तुफान पाऊस पडतोय ना, की सगळ्यांना डायरेक्ट सुट्ट्याच डिक्लेअर करून दिल्या आहेत. आणि खरंच असाच पाऊस पडू दे मी म्हणेन. पाणी भरतंय ते जे पण होतंय ना, ते तर होऊ दे. जे व्हायचंय ते होऊ दे, पण पाऊस पडू दे, असं मला तरी वाटतं. की जे पण सगळीकडे जो पाण्याचा तुटवडा झालेला आहे, सगळ्या नद्या, नाल्या सगळं मस्त छान असं धरणं छान भरू दे, पाण्याने फुलून जाऊ दे. कारण सगळ्यात जास्त आणि भरभराट होणार आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांची, की जे आता पेरणी केली आहे, तर छान सगळीकडे पीक येऊ दे. सगळं असं छान हिरवंगार होऊ दे, बस एवढंच देवाला प्रार्थना आहे. आणि माझं हे छान जे सगळ्या बाल्कन्यांमधली गार्डन आहेत ना, ती सगळी अशी छान हिरवीगार आणि मस्त झाली आहेत. म्हणजे जी एक म्हणतात ना, की जी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते, तर ती आपल्या झाडांमध्ये पहिली दिसते. आणि तसंच सगळी झाडं अशी छान हिरवीगार झाली आहेत. हे जे थेंब-थेंब बघा तुम्हाला दिसत आहेत, हे ग्रिलवर जे लागत आहेत ना, ते असे मस्त असे लायटिंगसारखे दिसतात. आणि आमच्या इथे ना सोसायटीमध्ये पण खाली छान त्यांनी झाडं लावलेत. अगदी खाली जवळून मी तुम्हाला नंतर कधी खाली गेली ना तर दाखवेन. खूप सुंदर वाटतंय म्हणजे एंट्रीलाच जेव्हा अशी हिरवीगार आणि पॉझिटिव्हिटी येते ना, तर ती पॉझिटिव्हिटी संपूर्ण आतमध्ये सुद्धा पसरली जाते. तर खूप छान झाडं लावलेत त्यांनी. मी दाखवेन तुम्हाला नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि आता सध्या पावसाळ्यामध्ये ना कुंड्यांमध्ये पाणी जास्त घालू नका. समजा अशा मोकळ्या कुंड्या असतील जिथे पावसाचं पाणी ऑटोमॅटिकली येत असेल, तर तिथे पाणी जास्त घालण्याची गरज नाही आहे. आणि इतका तुफान पाऊस येत होता ना, की समोरचं बघा काहीच दिसत नाही आहे. अगदी सगळं पांढरं पांढरं धुरसट असं सगळं दिसतंय. तर हे आहे व्हेरिगेटेड मनी प्लांट. बऱ्याच ताईंनी मला सांगितलं, की "ताई तुझं गार्डन दाखव." तर एक-एक गॅलरीमधलं गार्डन मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन, की कुठली-कुठली झाडं मी लावली आहेत. सध्या तर जी आहेत जुनी माझ्याकडे तीच सगळी झाडं आहेत. आणि त्यांनाच मी नव्याने आणखीन छान व्यवस्थित करण्याचा, त्यांना मेंटेन ठेवण्याचा, आणखीन छान मी त्याला कसं ग्रो करू, काय आणखीन त्याला घालू, तर असं सगळं मी काय-काय प्रयत्न करत असते. आणि या जास्वंदाला पण बघा किती भरपूर आणि खूप छान फुलं आलेत. खूप छान फुलतोय. ह्याला ऑटोमॅटिकली जे पावसाचं पाणी मिळतंय ना, त्याच्यामुळे झाड आणखीन छान होतं. म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये बघा किती ताकद असते. आणि हे आहे गोकर्ण. तर ह्याला सध्या फुलं येत नाही आहेत, पण पानांचं काय चाललंय म्हणजे जिथे-तिथे तो पसरत चाललाय मस्तपैकी. पण तो खूप सुंदर दिसतोय. म्हणजे त्याच्यामुळे ना गॅलरीमध्ये इतकं असं हिरवंगार आणि खूप सुंदर वाटतं. तर असा पावसाचा आनंद मी तरी खूप, खूप, खूप घेते. तर तुम्ही पण घेताय का पावसाचा आनंद? कसा वाटतोय तुम्हाला पाऊस? मला नक्की सांगा. आणि आज आता मी सकाळी पोहे बनवते. तर कढीपत्ता संपला होता, तर आठवलं अरे आपल्याकडे तर कढीपत्त्याचं झाडच आहे. तर म्हणून कढीपत्त्याचं इथलं जे जून झालेलं असतं ना, म्हणजे थोडीशी मोठी पानं असतात, तर ते घ्यायचं आणि पूर्ण जी तुम्हाला एखादी जी फांदी हवी तर पूर्ण तोडायचं. त्यातलं फक्त पानं-पानं काढायची नाहीत. आणि मला आज वाटण बनवायचं आहे, तर निष्ठाला आता मी एक काम लावणार आहे. तिला सांगणार आहे, की मला हे जरा कांदे वगैरे चिरून दे. खोबरं काही तिने किसलं नाही, ते मलाच किसावं लागलं. पण निदान
थोडंसं मदत भेटली तरी बरं वाटतं आपल्याला. तर पहिले पोह्यांचं काम करून घेते. सकाळी नाश्ता हा झालाच पाहिजे, हा माझा सध्या आता कटाक्ष आहे. तर मी जे ओट्स वगैरे बनवते ना, ते ह्यांना काही कोणाला आवडत नाही. म्हणजे हे खातात कधी-कधी खातात, कधी नाही. पण घरी सगळे असले ना, की मग मी नाश्ताच बनवते प्रॉपर. म्हणजे पोहे किंवा उपमा असं काही ना काही असतं आणि मग ते सगळ्यांनाच पुरवठ्याला पण येतं. तर पहिले छान शेंगदाणे मस्त थोडेसे असे भाजून घेतले आणि छान पोहे, बटाटा पण टाकला पोह्यामध्ये. म्हणजे निष्ठाला बटाटा आवडतो. म्हणजे एकाला एक आवडतं, एकाला एक आवडतं असं असतं. पण सगळे सगळं खातात, असं काही कोणाचं हे नसतं. तर त्यानंतर तिने मला बघा छान कांदा पटापट चिरून दिला आणि मी खोबरं बारीक करून घेतलं होतं. तर ह्या बिडाच्या तव्याच्या बाबतीत बऱ्याच ताई मला विचारतात, तर हा ना मला आईने दिलेला तवा आहे आणि अगदी तिच्याकडून मला मिळालेली ही अगदी प्रिशियस भेट आहे असं मी मानते. आणि हा जो बिडाचा तवा, तुमच्याकडे पण असे बिडाचे तवे असतील, तर त्यावरती तुम्ही आहे ना असं वाटण म्हणजे जे आपण करतो ना कांदा खोबऱ्याचं, तर ते भाजत जा. त्याला जे सीझनिंग बोलतात ना तव्याला, तर ती ह्याच्यानेच होते. तेल नुसतं लावून उपयोग नाही. जेव्हा आपण सतत त्याच्यावर असं कांदा, खोबरं भाजतो ना, तर बघा खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं आणि ते गरम होतं, तेव्हा ते त्याच्यासोबत म्हणजे तव्यासोबत ते छान सीझनिंग पण होऊन जातं आणि अशा प्रकारे हा तवा चांगला टिकतो. आणि जर तुम्ही असंच त्याला ठेवलं, त्याच्यावर काही काम केलं नाही, तर मग तो गंज पकडत जातो. तर म्हणून माझं तर नेहमी खोबरं आणि वाटण हे असतंच. आणि आता मी काय करते, की आठवड्याचं निदान वाटण बनवून ठेवते. कारण आता पावसाळा आहे, काही ना काही असं आपल्याला चटपटीत, तिखट असं खायला आवडतं. तर रोज तर नाही, पण आठवड्यातून निदान 3-4 वेळेला तरी वाटणांच्या भाज्या होतात. तर म्हणून वाटण रेडी असेल, तर आपली सकाळची घाई होत नाही, पटकन छान काहीतरी बनवता येतं. आणि हे वाटण वगैरे ना तुम्ही अशा प्रकारे काचेच्या डब्यांमध्ये किंवा काचेच्या बरण्यांमध्ये ठेवा. बघा खूप छान टिकतं. मी हल्ली हेच सुरू केलं आहे, की जे पण मी जेवण पण कधी उरलं ना, तर काचेचे मी असे डब्बे ठेवले आहेत, त्याच्यामध्येच ठेवते. तुम्हाला सांगते त्याचा टेक्स्चर पण छान राहतो, त्याची चव पण जशीच्या तशी राहते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण हे डब्बे ना असे सहज फुटत नाहीत. आता बऱ्याच जणांना वाटत असेल, की काचेचं आहे तर कसं आहे? तर नाही, ते खूप छान असे जाड ग्लास असतात. त्याला बोरोसिलिकेट ग्लास म्हणतात. तर ते खूप छान जाड असतं आणि ते लवकर असं तुटण्यासारखं नसतं. तर आता ना मी आज सुरणाची भाजी बनवते. तर वेगवेगळ्या भाज्या नक्की खात जा. त्याच भाज्या खाऊ नका. सगळ्या प्रकारच्या भाज्या खा, ज्या आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे पोषण देतात. तर ही जी कंद भाजी असतात ना, म्हणजे कंदमुळांच्या ज्या भाज्या असतात ना, त्या खूप जास्त आपल्याला म्हणजे पोषण देतात. तर ह्या सुरणाच्या भाजीमध्ये सुरुवातीला मी कांदा टाकला, टोमॅटो टाकला, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकली. त्यानंतर हे सगळं छान भाजून घेतलं. यात जे आपले रोजचे मसाले असतात, हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, ते सगळं घातलं आणि छान आता सगळं हे मस्त असं भाजून घेतलं आहे तेलावरती. तर थोडंसं मला वाटतं आहे, की अद्रक लसूण पेस्ट थोडी कमी आहे. तर मी बघा वाटणामध्ये अद्रक लसूण नव्हतं टाकलं. कारण लसूण सोलले नव्हते तेवढे आणि म्हणून मग पेस्ट आहे, तर म्हणून मी त्यात एक्स्ट्रा नाही ॲड केलं. आणि थोडासा हा वरून असा थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये स्प्रिंकल केला आहे. आणि आता जे वाटण बनवलं होतं, तर ते वाटण याच्यामध्ये घालते. थोड्याशा वाटणाच्या भाज्या असल्या ना, की बरं वाटतं. आता वातावरण बघा बाहेर थंड आहे. तर घरच्या घरी आपण असं छान वाटणाच्या काही ना काही भाज्या बनवल्या आणि थोडं वाटण जरी टाकलं ना, तरी काही काही भाज्यांना बघा खूप छान चव येते. तर म्हणून वाटण रेडी असलेलं कधी पण उत्तम. आणि हे जरी भाजलेलं असेल, तरी तुम्ही हे खूप छान प्रकारे भाजा तेलामध्ये. म्हणजे अगदी त्याला छान तेल सुटेपर्यंत आहे बघा, अशा टेक्स्चरला येतं वाटण. अशा प्रकारे जर भाजलत ना, तर भाजी खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. वाटण प्रॉपर भाजलं नाही गेलं ना, की मग ती भाजीची चव थोडीशी वेगळी लागते. तर सुरण बारीक करून घेतले होते आणि सुरण कधी-कधी बघा खाजतात आपल्याला बऱ्याचदा. तर म्हणून त्याला कोकम लावायचं म्हणजे ते खाजत नाहीत. आणि हे सुरण तर छानच होतं म्हणजे ह्याला कधी-कधी हातांना पण खाज उठते आपल्याला कटिंग करताना सुद्धा. तर ह्या सुरणाला तसं काही प्रकार माझ्या बाबतीत झाला नाही. आणि मस्त आता ह्या वाटणामध्ये छान सुरण मिक्स करून घेतले. हे सुरणाचे तुम्ही काप पण करू शकता. छान भाजून मस्त लागतात कापसुद्धा जेवताना. आणि सुरणाच्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत. तर बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल, की हे सुरण काय असतं. तर नक्की खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. आणि छान मग याच्यात गरम पाणी घातलं.
त्यानंतर यामध्ये कोकम घालायचं, ज्यामुळे समजा थोडंसं काही खाजरं वगैरे असेल तर ते निघून जातं. ते काहीच आपल्याला बाधत नाही. तर आता याच्यावर छानपैकी झाकण ठेवते आणि भाजी थोडा वेळ मस्त शिजवून घेते. कुकरलासुद्धा करता येते, पण कुकरला काय होतं ना, अगदी त्याचं मेण होऊन जातं. तर म्हणून कुकरला नका लावू. शक्यतो अशा प्रकारे शिजवलंत ना, तर ते छान राहतं. आणि मी सध्या आता 1 किलो ज्वारी आणि 1 किलो बाजरी असं दळून आणलं आहे भाकरीचं पीठ. कारण आता थंड आहे वातावरण, तर आता बाजरी खाण्यात काहीच हरकत नाही. तर मस्त आज सुरणाची भाजी अशी थपथपीत आणि भाकरी करते. तर भाकरीला म्हणतात ना, की आधी हाताला चटके मग मिळते भाकरी. तर ती हीच स्टेप आहे, की ज्या स्टेपला ना तुम्हाला हाताला चटके लागतात. तर आता मला तरी म्हणजे आता जे करतात रेग्युलर त्यांना सवय झाली आहे. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही भाकरी कराल ना, तर अशा ह्या स्टेपलाच चटके लागतात, कारण आपल्याला सवय नसते. पण आता मस्त जमतात. तर कुठलीही गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं, "अरे, मला येईल की नाही, येईल की नाही?" पण तुम्ही रेग्युलर जर ते करत राहाल, तर प्रॅक्टिसने कुठलीही गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता. तर बघा, मला पण काहीच येत नव्हतं. भाकरी अशी कधीच करता येत नव्हती एवढी व्यवस्थित. पण आता करून त्या गोष्टीची आपल्याला इतकी सवय होऊन जाते, की आपल्याला हळू त्याच्यामध्ये मास्टरकी आपण करू शकतो. इतकी छान ती गोष्ट जमते. त्याच्यामुळे ज्यांनाही जमत नसेल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. जशी वाकडी-तिकडी येत असेल तशी बनवा. बघा, आपोआप हळू आपण त्या गोष्टी शिकतो. त्यातले जे बारकावे असतात, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे आपल्याला आपल्याच अनुभवातून आपण खूप चांगल्या प्रकारे शिकतो. तर भाजी बघा किती मस्त झाली ना, अगदी टेस्ट पण एक नंबर झाली होती. तर अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. तर आली, फ्रेश झाली, पहिले अंघोळ केली. खूप अंग सगळं असं चिपचिप झालं होतं. तुम्ही म्हणाल की काय झालंय नक्की, सांगितलं नाही आहेस, काय नाही आहेस, नुसतं फक्त आम्हाला हिंट देतेस. तर एक ना गोष्ट मला ती तुम्हाला पहिल्यापासून सांगावी लागेल की एक्झॅक्टली काय झालं. तर हे काही ना काही चालूच आहे. मला कळतच नाही की खरंच काय चाललं आहे. म्हणजे एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, असं काही ना काही चालूच आहे. असो, जे समोर येईल त्याला आपल्याला फेस करायचं आहे. तर त्या दिवशी काय झालं होतं, आमच्या सोसायटीमध्ये खाली कॅम्प होता. म्हणजे सगळं चेकअपचा कॅम्प होता. आणि बरेच दिवस झाले मी खूप दिवसांपासून मी ह्या चेकअपसाठी विचार करत होती. पण आपण कसं असतं, टाळाटाळ करतो, जाऊ दे आता बरं वाटतंय ना, नंतर बघू असं करून मी टाळाटाळ केली. आणि नेमकं त्या दिवशी सोसायटीमध्येच होतं, तर मग खाली इथेच आहे असं म्हणून मी खाली गेली. तर त्यांचं BP, शुगर, हार्ट रेट आणि असं काहीतरी बऱ्याच ECG वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर मी जोपर्यंत गेली ना तोपर्यंत त्यांचा टायमिंग संपला होता आणि त्यांचं ते शुगरचे स्ट्रिप वगैरे सगळं संपलं होतं. तर त्यांनी फक्त माझं BP चेक केलं आणि हार्ट रेट चेक केला. तर जेव्हा त्यांनी हार्ट रेट चेक केला, तर मला त्या मॅडम इमिडिएटली म्हणाल्या की मॅडम तुमचा हार्ट रेट खूप जास्त आहे. तर मला पहिले तर काही समजलंच नाही, काय सांगतायत काय नाही. मी म्हटलं, तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय त्रास होतो आहे का, श्वास घ्यायला त्रास होतो आहे का वगैरे. म्हटलं असा तर काही मेजर त्रास मला होत नाही आहे, पण बऱ्याच दिवसांपासून आहे ना मला जवळ म्हणजे असं झोपलं ना, शांत झोपलं ना, की हार्ट खूप फास्ट बीपिंग होतं ना, म्हणजे धडधड असं होतं ना, तसं होत होतं. तर मी ह्यांना 1-2 वेळा बोलली पण होती की मला असं झोपल्यानंतर ना जास्त धडधड वाटते. तर म्हणजे हे मला म्हणाले की तू डॉक्टरला दाखव, चेक कर. पण मी असंच टाळाटाळ केली. म्हटलं जाऊ दे, कधी-कधी आपण असं रिलॅक्स बसतो म्हणून पण असं वाटत असेल धडधडल्यासारखं वगैरे. आणि इन बिटवीन मला असं हलकं, अगदी हलकं असं लाईट पेन होतं ना थोडंसं असं, तसं बॅक साईडला, कधी ते चेस्टच्या इथे असं पेनिंग पण मध्ये-मध्ये वाटत होतं. पण मला वाटलं की ॲसिडिटीमुळे दुखत असेल कदाचित कधी. तर म्हणून लेट जेवण होतं कधी किंवा काय, तर त्याच्यामुळे ॲसिडिटीमुळे दुखत असेल असं म्हणून मी ते ढकलमपंचीच चालू होती माझी. आणि एक मिनटं, हे आवाज येईल याच्यामध्ये म्हणून मी स्टॉप करते. तर अशी माझी ढकलमपंचीच चालू होती. आणि जेव्हा त्या दिवशी मग आता मी सेंटरला गेली, कारण त्या दिवशी पण ना दुपारी मला हलकं असं एकदा आपल्याला बोललं ना, मग आपल्या डोक्यात तेच बसून जातं. मग परत असं वाटत होतं की दुखतं आहे वगैरे असं थोडंसं. तर मग म्हणून मग मी म्हटलं चल ॲटलिस्ट बेसिक चेकिंग तर आपण करून घेऊ, काय बोलतात ते. आणि मी त्या दिवशी घरी येऊन पण चेक केलं ना, तर माझं हार्ट रेट खरंच जास्त होतं.
जे मी कधीच ऑब्झर्व केलं नव्हतं, की म्हणजे 113 110च्या पुढेच येत होतं हार्ट रेट. तर मग घरी येऊन पण मी 2-3 वेळा चेक केलं तरी 100च्या वरतीच जात होतं. तर मग त्या दिवशी गेली तिथे सेंटरला आणि सेंटरला मग त्यांनी पहिले हार्ट रेट म्हणजे चेक केलं जेव्हा, तेव्हा पण 100च्या ऑलमोस्ट वरती होतं, म्हणजे 113 110 असंच होतं. त्यानंतर मग त्यांनी इमिडिएटली ECG केला माझा, की आपण ECGमध्ये चेक करूया. ECGमध्ये पण सेम तसंच आलं, 110 वगैरे असंच आलं. तर त्या डॉक्टर मला म्हणाल्या, की नॉर्मली आपण जेव्हा असं शांत बसलेलो असतो तेव्हा एवढा हार्ट रेट जास्त आला नाही पाहिजे. जेव्हा आपण काहीतरी ॲक्टिव्हिटीज करतो, पळतो, धावतो, चालतो, तेव्हा आपल्या हार्टची पंपिंग जास्त होते. तर तुमचं नॉर्मली बसल्यावरती सुद्धा हार्ट रेट इतकं जास्त येतं आहे, तर हे चांगलं नाही आहे. तर मग मी त्यांना विचारलं, की हे एक्झॅक्टली कशामुळे होतं असं हार्ट रेट, म्हणजे हे काय ब्लॉकेजेस वगैरे असं काही, म्हणजे आपल्या डोक्यात हजार गोष्टी येतात. तर त्या बोलल्या ब्लॉकेजेस वगैरे तसं नसेल, पण हार्टला जेव्हा आपल्या ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, म्हणजे माझे पाय बघा, मी मध्ये तुम्हाला बोलली की माझे पाय खूप दुखत आहेत, 10 मिनटापेक्षा जास्त उभं राहिलं बसलं तरी पाय त्रास देतात. तर ते होतं तर सायटिका पेनमुळे होत होतं आणि मणक्यामध्ये जे प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे होत होतं. तर मग त्या तेच बोलल्या की त्याच्यामुळेच, म्हणजे त्याच्यामुळे नाही पण आपल्या लाईफस्टाईलमुळे, म्हणजे आपण चालणं आपलं कमी असतं. आपण बोलतो ना की जे आता पायामुळे मला एक्सरसाइज पण मी मध्ये बंद केल्या, कारण पायामुळे पाठीमध्ये परत त्रास व्हायला लागला एक्सरसाइज करायला लागली तर. तर मग त्या डॉक्टरांना विचारलं तर ते बोलले आता सध्या तरी करू नका, पुन्हा ते जास्त त्रास देईल. तर म्हणून मी ते पण स्टॉप केलं होतं. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे, आता तर चालणं पण तेवढं कमी झालं. तर मग म्हणून त्या बोलल्या की त्याच्यामुळे, म्हणजे असे काही इश्यू असू शकतात, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हार्ट रेट जास्त येऊ शकतो. म्हणजे आपलं हार्ट काय करतं, की जेव्हा कमी रक्त पुरवठा होतो हार्टला, तेव्हा हार्ट म्हणजे हृदय, आता बऱ्याच जणांमध्ये हार्ट हार्ट काय करते, ही तर हृदय, तर हृदय आपलं जास्त जोरात पंप करायला लागतं आणि ब्लड सर्क्युलेशन पास ऑन करण्यासाठी. पण हे चांगलं नाही आहे, कारण पुढे जसं जसं आपलं वय वाढत जाईल ना, तसं आपल्याला त्याच्या आणखीन जास्त चांगल्या हृदयाची गरज आहे. पण आत्तापासून जर ते हार्ट जास्त पंपिंग करत असेल तर पुढे हार्ट कमजोर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तर म्हणून आत्तापासून आपण त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं असतं. तर लकीली माझ्याकडे बघा, आता कोरोनामध्ये आपण खूप ऑक्सिजन सगळे चेक करायचो, तर तसं माझ्याकडे हे मशीन ऑलरेडी होतं, कोरोनामध्ये घेतलेलं, त्याच्यानंतर काही वापरलंच नाही. तर मग ते मला म्हणाले की तुम्ही मॉनिटर करा की तुमचं किती येतं, घरी तुम्ही थोड्या वेळाने मॉनिटर करा की तुमचं हार्ट रेट किती येतं. तर त्याच्यामध्ये मी कुठे गेली होती आता मी तुम्हाला सांगते. तर हे सगळं मला माहीत पडलं ते म्हणजे माधवबाग, त्यांचा इथे कॅम्प होता आणि त्यांच्या सेंटरला मग मी जाऊन त्यांचं हे सगळं फ्री चेकअप होतं, म्हणजे हार्ट, BP, शुगर, तो काहीच त्रास नाही आहे मला, ना BP आहे ना शुगर आहे, काहीच नाही आहे. हे काहीतरी भलतंच आलं आता. तर म्हणजे हे काहीतरी भलतंच सुरू झालं त्याच्यामध्ये. मला असं वाटत होतं की शुगर वगैरे काय असतं की काय, त्याच्यामुळे पाय दुखतात कधी कधी, असं माझ्या डोक्यात होतं. पण हे काहीतरी वेगळंच निघालं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला त्यांच्याकडे पंचकर्माची ट्रीटमेंट असते, की त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऑइलने, त्याच्यामध्ये जे ऑइल असतं त्याच्यामध्ये औषधं टाकतात आणि त्यांनी पूर्ण आपल्या अंगाला पूर्ण मसाज करतात. त्याच्यानंतर हे बघा, आत्ता पण 101 आला हार्ट रेट करून. आता मी शांत बसली आहे तरी पण हे जे आहे ना 99, हे ऑक्सिजन आहे आणि हे जे इथे दिसतं आहे ना 100 101, हे माझं हार्ट रेट आहे, म्हणजे पल्सेस ज्याला बोलतो आपण. तर हे आपल्याला नॉर्मली 70-80च्या रेंजमध्ये आलं पाहिजे. तर हे खूप जास्त येतं आहे, काय माहिती म्हणजे हार्टमध्ये काय चाललं आहे कळत नाही आहे. तर मध्ये मध्ये आता 1-2 दिवस खूप छान स्टेबल येत होतं, जेव्हा मी पंचकर्म, आता दुसरी थेरपी घेतली. पहिल्यांदा मी शेअर नाही केलं तुमच्यासोबत, म्हटलं बघू पहिले काय काय नाही. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं ना की मसाज करतात पूर्ण शरीराला, त्यानंतर पूर्ण स्टीम देतात शरीराला, त्यानंतर बस्ती असतं त्याच्यामध्ये. तर असे 3 हे असतात. तर त्यांचे असे 2 प्रकार आहेत थेरपीचे. एक ते बोलले तुम्हाला हार्टसाठी एक थेरपी देणार आणि दुसरं आपलं गट डिटॉक्स करण्यासाठी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये खूप वात, पित्त हे जेव्हा जास्त प्रमाणात होतं ना, तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या पूर्ण शरीरावर होतात. पाय जे दुखतात वगैरे सगळे, सांधे दुखणं, हाडं दुखणं, तर हे सगळे प्रकार होतात. आणि स्पेशली आता पावसाळा जो, म्हणजे थंड जेव्हा वातावरण सुरू होतं तेव्हा तो त्रास आणखीन जास्त वाढतो. तर म्हणून मग
त्यांचे ते सेटिंग असतात. तर ते मला पहिल्यांदा जेव्हा केलं ना तिथपासून, आणि मेडिसिन पण दिले त्यांनी, गोळ्या आहेत आयुर्वेदिक पोट साफ होण्यासाठी. परत हार्टचे पण गोळी आहे त्याच्यामध्ये. अशा 2-3, 4-5 गोळ्या आहेत मला वाटतं. पण त्यांचे जे सिटिंग आहेत, म्हणजे जे हे आपल्याला सेशन घ्यायचे आहेत, थेरपी घ्यायची आहे, तर ही एका प्रकारचे 8 वेळा थेरपी घ्यायची आहे. एका आठवड्यामध्ये 2दा असं तुम्हाला कंटिन्यू. तर निष्ठा जस्ट आली क्लासमधून. तर मी कुठे होती की हां, त्यांची जी थेरपी असते तर त्या थेरपीचे जे सेशन आहे ते त्यांनी 8-8 म्हणजे दोन्ही गोष्टींचे मला 16 थेरपीचे सेशन सांगितलेत. प्रत्येक थेरपीचे चार्जेस आहेत 2,000 रुपये. आणि असं 8 आणि 8 म्हणजे 16-16 32,000च्या आसपास पैसे होतात. आणि हे तुम्हाला म्हणजे ते बोलले त्यांचं काय इन्स्टॉलमेंट असतं वगैरे, असं बरंच काय काय असतं. तर मला बाकी थेरपी वाईज वगैरे, औषधं वाईज वगैरे खूप चांगलं वाटलं. तर हे सगळं मी का शेअर करते, ॲक्च्युली मी खरंच हे सगळं मी नाही शेअर करत. मला नाही आवडत की जे दुखणं आहे ते सांगा आणि ते शेअर करा, सिम्पती घ्या वगैरे, हे सगळं मला नाही आवडत. जे आहे, जे पण येतं आहे ते त्याच्यातून कसं बाहेर यायचं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. फक्त मला ना ॲडवाईज हवी होती, कारण हे कधी मी असं काही बघितलं नाही आहे, ऐकलं नाही आहे. तर जे पण समजा कोणी डॉक्टर्स बघत असतील माझे ब्लॉग्स, तर त्यांच्या असं म्हणजे त्यांना माहिती असेल काही याच्याबद्दल, तर प्लीज मला सजेस्ट करा. एकतर माधवबागची जर कोणी ट्रीटमेंट्स घेत असतील किंवा घेतल्या असतील तर त्यांचा रिव्ह्यू काय आहे किंवा कसं आहे, खरंच इम्पॅक्ट आहे का त्याचा. म्हणजे पंचकर्म तर चांगलंच असतं, मला माहिती आहे की आपल्या शरीराचं ॲक्च्युली खरंच एकदा तरी पंचकर्म करायला पाहिजे, शरीर खूप डिटॉक्स होतं त्याच्यातून. पण हे जे चार्जेस वाईज आहे ना ते मला खूप जास्त वाटलं की एका ह्याचे थेरपीचे 16,000, मग 2 थेरपीचे 32,000, हे खूप जास्त वाटले मला चार्जेस. तर तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, किंवा डॉक्टरांना, ॲलोपॅथी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे का, किंवा काय, किंवा मी हेच ट्रीटमेंट जी आहे ती कंटिन्यू करू वगैरे. म्हणजे कसं असतं ना, सेकंड ओपिनियन आता डॉक्टरांचं तर घ्यायलाच पाहिजे, पण कोणाच्या बाबतीत असं झालं असेल किंवा होऊ नये कोणाच्या बाबतीत, पण म्हणजे अशी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण असंच विचारते की माहिती असते ना, इन्फॉर्मेशन. जसं मी तुम्हाला नेहमी माहिती देते काही ना काही, तसं तुम्हीही मला खूप काही काही गोष्टी शेअर करता आणि तुमचे अनुभवसुद्धा मला तितकेच कामात येतात. तर म्हणून तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल तर मग मला नक्कीच सांगा, आणि तसं मग मी कंटिन्यू करेन किंवा तसं मी आणखीन काही ऑप्शन चेक करेन. तर असं सगळं चालू आहे. तर आत्ता जाऊन आली, आंघोळ केली, आणि तुम्ही बघितलं की हे माझं सारखंच खेळणं चालू झालं आहे सध्या. थोड्या वेळाने चेक करते, थोड्या वेळाने ॲक्च्युली नाही करायचं, दिवसातून 2दा वगैरे असंच चेक करायचं. तर हे कोरोनामध्ये नाही का आपण ऑक्सिजन चेक करायचं सारखं, तर आता हे हार्ट रेट चेक करायला लागतं आहे. तर असो, मी आता बघा आता पण 102 आला, आता मी शांतच बसले तरी याला काय झालं धडधडायला. 103 जास्तच होत चाललं. तर कालपर्यंत तर बरोबर येत होता, आता काय झालं काय माहिती, जाऊन बघूयाच नको. तर चला आता मी आता चहा घेतला मस्त, आता आवरते, जेवण बनवते काहीतरी छानपैकी. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये, ज्यांना माहिती असेल काय वगैरे, कोण डॉक्टर्स असतील तर प्लीज 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 मला नक्की सांगा की याच्यावर काय करू, ॲलोपॅथी करू, आयुर्वेदिक करू का, काय एक्सरसाइजचा पार्ट काय करू, काय करू, हे मला तुम्ही नक्की ॲडवाईस करा. चला.